नमस्कार. बेसिक टू ॲडव्हान्स ट्रेडिंग सिरीज डे 1मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपला आहे बघा पहिला दिवस. तर आपण आज पहिल्या दिवशी पहिला टॉपिक क्लिअर करणार आहोत. तर आपला पहिला टॉपिक होता बघा मार्केट टाईप, म्हणजेच मार्केटचे ओव्हरऑल किती प्रकार असतात. तर मार्केटचे ओव्हरऑल 3 प्रकार असतात. मग यामध्ये कोणकोणते येतं बघा. सगळ्यात पहिले बघा आपलं स्टॉक मार्केट, ज्याला आपण शेअर मार्केट पण म्हणतो, जे इंडियामध्ये आहे. दुसरं आहे बघा फॉरेक्स मार्केट, जे इंडियामध्ये लीगल तर नाही, पण काही ब्रोकर थ्रू आपण यामध्ये लीगली ट्रेडिंग करू शकतो. आणि तिसरं आहे बघा क्रिप्टो मार्केट, हे पण इंडियामध्ये लीगल नाही, पण काही ब्रोकर थ्रू यामध्ये पण आपण ट्रेडिंग करू शकतो. मग स्टॉक मार्केटमध्ये बघा, स्टॉक मार्केट म्हणजे काय, तर स्टॉक मार्केट म्हणजे ज्यावेळेस नवीन कंपन्यांना फंड रेस करायचं असतं, म्हणजे त्यांना पैशाची गरज असते, तेव्हा ते स्टॉक मार्केटमध्ये आपला IPO काढतात, म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होतात आणि पब्लिककडून पैसा गोळा करतात आणि कंपनी कामाला लावते. मग त्यावेळेस ते आपल्याकडून पैसा घेतात आणि पैशाच्या बदल्यामध्ये आपल्याला शेअर्स देतात. मग हे शेअरचा पूर्ण डाटा असतो बघा, NSE BSE थ्रू मग आपल्याला हे शेअर्स मिळतात. हे दोन जे आहेत, हे बघा NSE आणि BSE हे आहेत स्टॉक एक्सचेंज. NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे दोन एक्सचेंजेस आहेत. तर हे स्टॉक आपल्याला खरेदी विक्री करण्यासाठी भरपूर सारे ब्रोकर आहेत मोबाईलवर. त्यामधल्या आपण कोणता यूज करतो चांगला, कोणता, हे आपण पुढच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर दुसरं आहे बघा फॉरेक्स मार्केट. फॉरेक्स मार्केट म्हणजे जे की दुसऱ्या देशामध्ये चालतं, US वगैरेमध्ये चालतं. त्यामध्ये गोल्ड असो, सिल्वर असो किंवा इतर बरेच पेअर आहेत बघा, USD JPY, युरो USD यासारखे बरेच पेअर आहेत. त्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, इंट्राडे किंवा स्विंग. त्यानंतर तिसरं आहे बघा क्रिप्टो मार्केट, ज्यामध्ये आपण बिटकॉईन, इथेरियम यासारखे क्रिप्टो कॉईन खरेदी विक्री करू शकतो आणि त्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. हे झालं एक मार्केट टाईपचं ओव्हरऑल बेसिक. आता ह्याचं फक्त एवढंच बेसिक आहे. ह्यामध्ये असं डिटेल असं काही नाही आहे की ज्याविषयी आपण 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवून त्याविषयी टाकू शकतो. फक्त हे बेसिक आहे की हे मार्केटचे प्रकार आहे. आपल्यासाठी सगळ्यात मेन पार्ट आहे बघा टेक्निकल ॲनालिसिस. जर ट्रेडिंग शिकायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा टेक्निकल ॲनालिसिस. मग आपण जास्त वेळ ह्या बेसिकची गोष्टीला जास्त वेळ देता, आपण जास्त वेळ देणार आहोत टेक्निकल ॲनालिसिसला. त्यामुळे आपण हे एकदम छोट्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत हे बेसिक काय, कारण की याची एवढी काही गरज नाही आहे. पण आपण कसं बेसिक माहिती म्हणून ह्या गोष्टी शिकवत आहोत. आपण जास्त वेळ देणार आहोत टेक्निकल ॲनालिसिस आणि चार्टला. त्यामुळे आपण एकदम बेसिकमध्ये सांगितलेलं आहे की कोणते मार्केट प्रकार आहेत, त्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये कोणकोणते एक्सचेंजेस आहेत हे वगैरे. आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण ट्रेडिंगविषयी माहिती जाणून घेणार आहोत की ट्रेडिंग कोणकोणत्या प्रकारचे आहेत, आपण कोणती ट्रेडिंग केलं पाहिजे, त्यानंतर इन्व्हेस्टिंग कसं केलं पाहिजे, सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओपुरतं आपली माहिती झालेली आहे. सो धन्यवाद. आणि जर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.